नमस्कार. आपण बघत आहात एनसीएस न्यूज. आज आपल्यासोबत सर्वांची लाडकी, प्रेमळ स्वभावाची, युवकांची प्रेरणास्थान शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख किशोरजी काचवा आहेत. सर, सर्वप्रथम आपलं एनसीएस न्यूज चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. सर, येणाऱ्या काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, तर महाविकास आघाडीची तयारी पूर्णपणे झाली आहे का? एकदम जोरदार तयारी चालू आहे. उद्या उद्धव साहेबाची संभाजीनगरमध्ये सभा आहे आणि सर्वत्र सगळ्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराला लोकांनी पसंती दिलेली आहे आणि खूप चांगलं वातावरण आहे. मशाल चिन्हावर किंवा काँग्रेस असो, राष्ट्रवादी काँग्रेस असो, सगळ्यांचे खूप जोरदार तयारी करून खूप चांगलं वातावरण आहे. आपल्या संभाजीनगरमध्ये आमच्या पश्चिमचे जे तर आम्ही 100% सांगतो की आमची सीट निवडून येते म्हणून. सर, आज आपण रॅली काढली होती. सर, आज घरोघरी जाऊन आपण नागरिकांना भेटलात, तर कसा प्रतिसाद मिळाला? चांगला प्रतिसाद आहे नागरिकांचा. नागरिक उत्साहित आहे की आम्ही कधी 20 तारीख येणार आणि आम्ही कधी मतदान करणार. कारण रॅली आज नाही, रॅली आम्ही कमीत कमी 15 दिवसापासून काढत आहे. पडेगाव, मिटमिटा, भावसिंगपुरा हा सुद्धा मी उपजिल्हा प्रमुख या नात्याने या सगळ्या भागात आम्ही डोर टू डोर गेलेलो आहोत आणि तिथं मोठी रॅली पण काढलेली आहे. आज छावणीमध्ये हा आमची तिसरी फेरी होती. पहिले आम्ही वार्ड नंबर 5 आणि 6 मध्ये गेलो, नंतर 1 आणि 2 मध्ये गेलो आणि आज 3 आणि 4 मध्ये गेलो. तर एक चांगला माहोल आहे, चांगला लोकांचा उत्साह आहे की आम्ही तुम्हालाच मतदान करणार म्हणून येणाऱ्या 20 तारखेला. सर, पश्चिम मतदारसंघात राजू शिंदे संजय सिरसाट पराभव करू शकतील का? 100% आजच डिक्लेअर झालेलं आहे की राजू शिंदे विन आहे म्हणून. कारण 15 वर्षात त्यांनी कोणत्याच आमच्या छावणीचे रस्ते बघितले असेल तुम्ही, कुठेही एक रस्ता सुद्धा चांगला नाही आमचा. ते कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य होते, नॉमिनेट मेंबर होते ते, तरी ते कधी मिटिंगला आले नाही आणि कोणाच्या दुःखासुखात छावणीमध्ये कधी त्यांचं येणंच नाही आहे. 15 वर्षापासून ते आमदार होते, आता आमचेच होते आमदार. आम्हीच त्यांच्यासाठी जसं आज आम्ही फिरतो तसं त्याच्यासाठी आम्ही फिरलेलो आहोत पहिले पण. परंतु त्यांचं म्हणजे छावणीविषयी काही त्यांनी आम्हाला फक्त एक अंगणवाडी दिली आणि एक रस्ता केला. तर तो पण काही म्हणजे 15 वर्षात त्यांचा जो काम आहे तेवढं लोकाला जे तर उपयोगी पडणार असं काही त्यांचा तो ठळक मुद्दा नाही आहे. लोकाला जर त्यांनी ऑफिसर मेसपासून मिलिंदपर्यंत कॉन्क्रीट रोड केला असता किंवा छावणीच्या गोलचक्रीपासून आपल्या नगर नाक्यापासून पोलीस स्टेशन मार्गे जो मुलींची शाळापर्यंत रोड जातो तो जर कॉन्क्रिटिंग केला असता तर एक त्यांचं छावणीमध्ये अजिबात ते आले पण माझ्या तर मते मागील 5 वर्षात एक 2 का 3 वेळेस छावणीतच आले असतील. 2 का 3 वेळेस बस. तेही माहीत नाही ते कुठं येतात आणि कुठं जातात तेही माहीत होत नाही. पण आता जाऊ द्या, त्यांच्याबद्दल काही एवढं सांगायची गरज नाही आहे. कारण आपले राजू शिंदे एक चांगले उमेदवार आम्हाला आपल्या शिवसेनेच्या माध्यमातून आम्हाला भेटलेलं आहे आणि आम्ही जोरदार त्यांचं काम करतोय. सर, म्हणजे आपला थेट आरोप असा आहे की संजय सिरसाट यांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये छावणीच्या विकासासाठी काही काम केलेलं नाही. छावणीच्या विकासासाठी नाही केलं काही, पण थोडंफार काम करणं. आमदार म्हणजे हे तर नगरसेवकाचे आम्ही करू शकतो हो हे कामं. हे अंगणवाडी तर आम्ही बनवली असती, ते समाज मंदिर आम्ही बनवलं असतं कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे. पण झालं असं की 2 वर्ष कोविडचे गेले आमचे. 2 वर्ष कोविडच्या काळात कोणत्याही विकासाचं काम आम्ही करू शकलो नाही नगरसेवक असताना सुद्धा. त्यानंतर मग आमचा ऑक्ट्राय शेअर बंद झाला. सेंट्रल गव्हर्नमेंटने ऑक्ट्राय नाके बंद करून टाकले. छावणीकडं काही बजेट नसल्यामुळं आम्ही काही विकासाचे कामे करू शकलो नाही. एक 2-3 कामं केल्यानं आमदारांनी याचं छावणीमध्ये लोकांना अपेक्षा पण नाही ठेवावी की त्यांनी की आम्हाला इथून मतदान करा म्हणून. कारण इथं त्यांनी जो आमदार म्हणून जो विकास करायला पाहिजे होता तो त्यांनी केलेला नाही. सर, राजू शिंदे यांनी छावणीच्या विकासासाठी काही केलेलं आहे का? नाही, ते तर आता त्यांना येऊनच 1.5 महिना झाला ना. ते शिवसेनेत येऊन त्यांना 1.5 महिना झाला. ते जिथं नगरसेवक होते त्यांच्या एरियामध्ये त्यांनी भरपूर कामं केलेली आहे. तर आम्हाला एक अपेक्षा आहे की बाबा राजू शिंदे सारखा एक चांगला आमदार आपल्या या
संभाजीनगरचा आमच्या पश्चिमचा विकास करू शकतो आणि ते आल्यावर आम्ही त्यांच्या माध्यमातून आम्ही छावणीच्या जनतेचा विकास करून घेऊ. सर, राजू शिंदे हे आमदार झाल्यानंतर छावणीचा विकास होईल असं आपलं म्हणणं आहे. 100%. सर, त्याचप्रमाणे AIMIM ने पश्चिम मतदारसंघातून उमेदवार दिलेला नाही, याबद्दल काय सांगा? आता ते त्यांचं पॉलिटिकल इश्यू आहे, ते आपण नाही सांगू शकत. परंतु आज त्यांनी नाही दिला तर ठीक आहे, चांगलंच आहे ना. लोकांची एक सहानुभूती आहे मुस्लिम समाजाची की बाबा आम्ही राजू शिंदेला देऊ मतदान. एक चांगला कार्यकर्ता आहे, तो नवीन चेहरा आहे आणि लोकांना बदल पाहिजे हो. आता कसं आहे, यांचं असं आहे की हे हप्त्यातून 5 दिवस मुंबईला असतात, 6व्या दिवशी रात्री येतात आणि रविवारी रात्री पुणे चालले जातात. मी होतो, भाऊ अवसरे होते, जोसेफ पाटोळे होते. आम्हीच त्या कृष्णनगरच्या मिशन कंपाऊंडच्या रस्त्याबद्दल निवेदन दिलं होतं की आम्हाला हे बनवून द्या म्हणून. तरी त्यांनी आम्ही सांगितलं त्यावेळेस नाही बनवलं. आता ते जेव्हा शिवसेनेतून गद्दारी करून बाजूला झाले त्याच्यानंतर त्यांनी तो रस्ता बनवला. आम्ही ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी केलं नाही काम. तर ठीक आहे ना, आम्ही पण त्यांच्यासाठी फिरलेलो आहे. उद्धव साहेबांनीच त्यांना तिकीट दिलं होतं. उद्धव साहेबांच्याच धनुष्यबाणाच्या चिन्हावर ते निवडून आले होते. आता ठीक आहे, त्यांनी जे काही केलं त्यांना त्यांची जागा दाखवल पब्लिक. सर, पश्चिम मतदारसंघातील मतदारांनी राजू शिंदेंना का निवडून दिलं पाहिजे? याच्यासाठी की एक तर लोकांना बदल व्हावा आहे आणि पश्चिमचा विकास काही झालेला नाही आहे. आणि जो काही थोडा बहुत त्यांनी जे कॉन्क्रिटिंग व रस्ते वगैरे जे केले तर ते तर आपल्या महानगरपालिकेतर्फे ड्रेनेज लाईनचं टाकण्याचं काम चालूच होतं, पाण्याची लाईन टाकण्याचं काम चालूच आहे महानगरपालिकेकडून. आणि राहिलं तर आपलं स्मार्ट सिटीमध्ये जो बजेट आला होता त्या स्मार्ट सिटीच्या बजेटमध्ये त्यांनी ते रस्ते केले. त्यांनी स्वतःच्या निधीतनं काही केलेलं नाहीये. आज काही ठिकाणी केलंही असेल पण आमच्या छावणीत तर त्यांनी काही विकास केला नाही. म्हणून आमची छावणीची जनता एकदम त्यांच्या म्हणजे अगेन्स्टमध्ये गेलेली आहे. सर, येणाऱ्या काळामध्ये महाविकास आघाडीचं सरकार बनेल का? 100% बनणार आहे. महाविकास आघाडीचंच सरकार बनणार आहे. उद्धव साहेब, शरद पवार आणि नाना पाटोळे यांच्या तिघांच्या संमतीनंच हे सरकार बनणार आहे. कारण जनता एकतर ह्या गोष्टीला त्रस्त झाली होती की यांनी उद्धव साहेबाला 2.5 वर्ष फक्त मुख्यमंत्री ठेवलं, नंतर यांनी गद्दारी केली, 50 ओके एकदम ओके करून टाकलं, गुवाहाटीला पळून गेले. आणि लोकांनी ते बघितलं ना की बाबा उद्धव साहेबांनी जेव्हा बघितलं की हे 40 गेले तर त्यांनी काही पुन्हा सरकार म्हणजे स्थापन करण्याचा काही विधान भवनात काही त्यांनी प्रयत्न केला पण नाही म्हणे मला जेव्हा यांनी गद्दारी केली तर मला राहायचंच नाही. त्यांनी एका दिवसात वर्षा बंगला सोडला. तर ती बाब लोकांना एकदम जिव्हारी लागलेली आहे. यांनी गद्दारी जी केली. आता भाजप म्हणते की आम्ही शिवसेनेलाच घेऊन सरकार बनवली. अरे मग उद्धव साहेब पण हिंदुत्ववादीच होते ना, उद्धव साहेब पण शिवसेनेचेच होते. त्यांनी का नाही त्यांच्यासोबत जाऊन हे केलं, शिवसेनेसोबत जाऊन का नाही सरकार बनवली? का अशी फोडाफोडीचं राजकारण? इकडे शरद पवारची राष्ट्रवादीला फोडून त्यांनी 2 गट केले. काय हाल झाले अजित पवारचे? फक्त एक खासदार निवडून आला त्यांचा, ते त्याच्या स्वतःच्या स्वयंबळावर आला. आणि असेच हाल यांचे आताही होणार आहे. त्यांनी मराठा आरक्षण पण दिलं नाही. समाजाला त्यांनी एक दिशाभूल केली की आम्ही तुम्हाला देणार. आज 1.5 वर्षापासून जरांगे पाटील जे तर उपोषण करतायत. कधी त्यांच्या मनावर आलं तर ते लोकांच्या भावना ते समजून ते बिचारे परत घेतात, उपोषण परत घेतात ते. पण कधी काही त्यांना बरं वाईट झालं तर हे काय आहे, हे सरकार काय करणार आहे? आणि ते देवाने आपला अमित शहा येऊन इथं सांगतात की अरे ये तो हमने कई ऐसे उपोषण देखे हुए. कळेल त्यांना, आता कळेल. त्यांनी मराठा समाजाला जे इझी घेतलं ना, आता ह्या वेळेस त्यांना कळेल की मराठा समाजाची किती मोठी ताकद आहे. तसं तर लोकसभेत कळालं त्यांना, पण आता आणखी कळणार आहे त्यांना की काय ताकद आहे मराठा समाजाची. आणि सर्वसाधारण पब्लिक पण कंटाळलेली आहे ह्या लोकांना.
सर, लाडकी बहिणीच्या माध्यमातून महिलांना 1500 रुपये देण्यात आले होते, तर यामुळे मतदानावर काही फरक पडेल का? तेलाचा भाव किती वाढवलं, पेट्रोल काय केलं, डिझेल कितीला केलं. आज तुम्ही शेतकऱ्याचे खताचे भाव बघा, जिथं 850ला खताची गोणी होती ती डायरेक्ट 1400ला 1450ला गेली. शिवसेनेच्या काळात 7000 रुपये सोयाबीनला रेट होता, आज 3500 आणि 3200 मध्ये लोकांना विकायला लागले. हे कापसाचा काय भाव होता, आज कापूस काय भावाने विकू लागले. शेतकरी सुद्धा कंटाळलेले आहे. त्यांनाही माहीत झाले की बाबा या सरकारने, उद्धव साहेबांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला होता. त्यांनी सर्व शेतकऱ्यांचे हे माफ केले होते, कर्ज माफ केली होती. ते जाऊन कधी त्यांनी मेळावे घेतले नाही. कुठं कोणत्या ठिकाणी त्यांनी जाऊन सांगितले नाही की बाबा आम्ही शेतकऱ्याचे मेळावे घेतो, आम्ही आज यांना तुमचे सगळं आम्ही कर्ज माफ केलं. हे 1500 रुपये देऊन, ते पण 1500 रुपये देऊन म्हणजे त्यांना कितीतरी कॉन्ट्रॅक्टरला, कितीतरी सरकारी कर्मचाऱ्याला आजही त्यांनी पेमेंट थांबून ठेवलेलं आहे. लोकांच्या दिवाळी नाही झाल्या, अनेक सरकारी कर्मचाऱ्याचे पेमेंट बाकी आहे, ठेकेदाराचे पेमेंट बाकी आहे. त्यांनी हे फक्त निवडणुकीच्या तोंडावर मत मिळवण्यासाठी यांनी ही लाडकी बहीण त्यांना आठवण आली. नाही तर ती आता त्यांना उद्धव साहेबांनी सांगितलं ना, आम्ही हीच योजना पुढे कंटिन्यू ठेवू. त्यांना सांगितलं सर 3000 रुपये देण्यात येईल. जे सांगितलं असेल, पण उद्धव साहेब जे सांगतील ते पूर्व दिशा. आम्ही असं सांगून माघारी फिरणारे लोक नाही. इतका कोविडमध्ये इतका चांगलं काम उद्धव साहेबांनी केलं. आज मुंबई धारावी सारखी लाखो लोक तिथं मेले असते आपल्या करोनानी. उद्धव साहेबांनी किती चांगलं काम केलं, त्यांचं नाव पूर्ण जगात झालेलं आहे. आणि ते ह्या लोकांनी एकदम ते आजारी असताना त्यांच्यावर अविश्वास दाखवला. डायरेक्ट गुवाहाटीला 50 कोटी रुपये घेऊन पळून गेले. तर हे भाजपला हे पाप खूप महागात पडणार आहे. भाजपचा पराभव होणार सर. 100%. तुम्ही बघा 23 तारखेला तुम्ही पण इथं आहात, आम्ही पण इथंच आहोत. भाजपचे किती सीट येत आहेत. लोक चिडलेले, कदरलेले या सरकारला. 1500 रुपये देऊन तुम्ही दुनियाभरचे रेट वाढवले. आज तेलाचा डब्बा 2200 रुपये करून टाकला तुम्ही, 1400ला होणार घेणारा तेल. तर ते लोकांना कळतं या की आमच्या बहिणीला देऊ लागले ना, त्यांच्या नवऱ्याकडून बाकी पैसे वसूल करू लागले. कोणत्या वस्तूवर त्यांनी GST नाही लावली. प्रत्येक वस्तूवर GST आहे, खतावर सुद्धा GST लावलेली आहे त्यांनी. तर हे सगळं त्यांना खूप महाग पडणार आहे. सर, एनसीच्या माध्यमातून मतदार राजांना काय आव्हान कराल? मी तर मतदार राजाला फक्त हात जोडून विनंती करेल, विशेषतः आमच्या पश्चिमच्या ज्या माझ्याकडे जो भाग आहे पडेगाव, मिटमिड आणि भावसिंगपुरा, ह्या पश्चिमच्या सर्व मतदाराला मी विनंती करेल की तुम्ही भरभरून मतदान करा राजू शिंदेला. आणि आपली मशाल या चिन्हावर बटन दाबून लोकाला पुढचं जे त्यांचं भविष्य आहे ते त्यांना चांगलं व्हावं याच्यासाठी मतदान करा. हे होते किशोरजी काचवा, यांच्याशी आपण विविध विषयांवर चर्चा केली आहे. कॅमेरामॅन आदित्य लाटे सोबत आदर्श लाटे. आपण बघत आहात NCS न्यूज.